बसलेला माणूस आज जनतेच्या बरोबर बसतोय आणि त्यांच्या व्यथा त्या ठिकाणी जाणून घेतोय. मला वाटतंय याच्यापेक्षा दुसरं शब्दात वर्णन करायची आवश्यकता नाही. आपण बघितलं असेल महापुराची जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, ज्याच्यामध्ये आपल्या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं, जमीन खरडून गेली, विहिरी बुजल्या, जनावरं वाहून गेली आणि घरातल्या संसार उपयोगी सामानाचा अक्षरशः चिखल झाला. ती परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बघितली होती आणि त्याच वेळेस आपल्या सर्वांना वचन दिलं होतं आणि त्यावेळेस सरकारकडे मागणी केली होती की आमच्या या शेतकऱ्याला जर आधार द्यायचा असेल तर पहिली मागणी उद्धवजींनी केली होती की प्रति हेक्टरी किमान 50,000 रुपयाची मदत या शेतकऱ्याला करा. आणि दुसरी मागणी केली होती की विधानसभेच्या निवडणुकीत जे तुम्ही वचन दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही करू, काय फक्त तुमच्या लक्षात आहे पण त्यांच्या काही ध्यानात, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची योग्य वेळ ही आहे. या दोन प्रमुख मागण्या आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकारकडे केली होती. आज त्या सरकारनं घोषणा केली 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजची. मला बांधवांनो विचारायचंय, आज त्या 31,800 कोटी रुपयापैकी तुमच्या खात्यावर काय जमा झालं? पीक समजून घ्यायला आज उद्धव साहेब इथं आले. आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, तुमच्या मतापुरतं वापर करून घेणारं सरकार कोणतं? आणि जी माणसं आज उद्धवजींवर बोलतायत की शेतीतलं उद्धवजींना काय कळतंय, शेतकऱ्याच्या व्यथा शेती कशी करते उद्धवजींना काय माहिती आहे? मला त्यांना एवढंच सांगायचंय की शेतकऱ्याची भावना उद्धवजींना समजत होती म्हणून कोणतीही निवडणूक नसताना, कोणीही मागणी केली नसताना त्या ठिकाणी उद्धवजी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्या बसल्या शेतकऱ्याची 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका अंगठ्यावर केली का नाही हो? का अभ्यास केला, का निकष लावले, अटी शर्ती लावल्या? मला वाटतंय ह्या फरक आहे उद्धवजी मध्ये आणि त्यांच्यामध्ये. आज त्याच सरकारला मला विचारायचंय, निवडणुकीच्या आधी हे सरकार तुम्हाला दिवाळीला काय देत होतं? आनंदाचा. आणि निवडणूक झाल्यावर ही हायब्रिड आलं का नाही? हायब्रिड आता आलं का आनंदाचा चिन्ह नाही. दुसरं, हे सरकार निवडणुकीच्या आधी करायचं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आणि तेच सरकार निवडणुकीत वचन देतं की लाडक्या बहिणीचं मानधन आम्ही 1500 वरून 2100 करू. झालं का? मला या लाडक्या बहिणीला विचारायचं, आता सरकारनं 8 टाकले की एका घरात 4 सुना, 2 मुली, सासू एवढं जर का कुटुंब असेल तर त्याच्यातल्या फक्त 2च निवडायच्या. आता कसं आहे ही सरकार आणि बांधवांनो, आज जी आपली परिस्थिती झाली आहे, घोषणा 31,800 कोटीच्या पॅकेजची आहे, पण शेतकऱ्याच्या पगार 2 रुपये, 5 रुपये, 1200 रुपये, 1400 रुपये. मला वाटतंय आलेले पैसे त्यांनाच म्हणजे आपण परत पाठवा, काय कमी कमी धावले मला साहेब तुम्हाला. आज ही आपली अवस्था काय साहेब? आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या एका पोत्याचा दर, एका क्विंटलच्या पोत्याचा दर 11,000 रुपये क्विंटल होता का नाही? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन काल की त्याला वाढणार म्हणजे 7,000 रुपये एका क्विंटल मागं साहेब आमचं नुकसान आहे शेतकऱ्याचं. 7,000 रुपये क्विंटल. बांधवांनो, मला तुम्हाला विचारायचंय, 11,000 रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव 3800, 3500, 3200 का झाला? केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केली, केंद्र सरकारनं पाम तेलावर आयात केलं
आणि 11,000 रुपये क्विंटलचं सुकलं जाणारं सोयाबीन आज आपल्याला लागते. एका क्विंटलला 7-8 हजार रुपयाचं नुकसान केंद्र सरकारच्या धोरणानं केलं. जर आमचं सोयाबीन 11,000 रुपयानं विकलं गेलं असतं तर सरकारलाच काय कमी पडलं तर आमच्या शेतकऱ्यांना दिलं असतं. सोयाबीनात कर्जमाफीचा तुटवडा घेऊन आमचा शेतकरी आला नसता. ही वस्तुस्थिती आहे. आज हे सरकार घोषणा करतंय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून 2022 ला. साहेब मोदी साहेबांचं भाषण आम्ही ऐकलं होतं. आज परिस्थिती काय? मी दर आणले खताच्या पोत्याचे. आता खरीपाची पेरणी झाली तेव्हा 20-20 झिरो घेतला होता तुम्ही 1200 ला. आता भाव झाला 1500. कसं वाटतंय? 10-26-26 1470 रुपयाला घेतलं होतं खरीपाला. आता रब्बीला झालं 1924. आता कसं वाटतंय? 1850 ला घेतलं होतं 1950. आणि बांधवानो पोटॅश 1550 ला होता आता 1800 ला झालाय. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं खताचे दर प्रचंड प्रमाणात सरकारनं वाढवले. उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र शेतकऱ्याचा काय झाला. आता माझा त्या केंद्र सरकारला प्रश्न आहे. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव 450 रुपये झाला म्हणून तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करता भाव, त्याचा भाव पाडता का? मग त्यांनी जसं सिमेंटचं पोतं तयार केल्यावर त्याच्यावर नफा कमवायचा अधिकार त्यांना आहे. त्याच पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यानं सोयाबीनचं एक पोतं स्वतःच्या रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढ करून जर त्या ठिकाणी पिकवलं असेल तर त्याला सुद्धा भाव ठरवायचा अधिकार माझ्या शेतकऱ्याला पाहिजे का नको? आज ही अवस्था या सरकारनं केली. मला तुम्हाला विचारायचंय, ज्या विहिरी तुमच्या बुजल्यात त्याला सरकार 30,000 रुपये देणार होतं. कुणाला भेटले हात करायला? जमीन खरडून गेलेली आहे. मी आलतो इथं पुस्तक बघितले मी जमीन कशी गेली ती खरडून. ऊसात सगट गेलेले आहे आणि परत दोन परत गेले नाही. 3.5 लाख रुपये कुणाला मिळाले हात करायला. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. आणि केवळ 31,800 कोटी रुपयाचं पॅकेज म्हणायचं आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम हे सरकार करतंय. आणि म्हणून उद्धवजी नेमकं तुमच्या पदरात काय पडलंय हे जाणून घेण्यासाठी तुमच्यामध्ये बसून त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आले. आणि आम्हाला खात्री आहे की प्रामाणिक माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या प्रामाणिक माणसाच्या कर्तृत्वामध्ये इतकी प्रचंड ताकद असते. आणि तो विश्वास आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचा सगळ्या शेतकऱ्याचा तुमच्यावर आहे, तुमच्यावर आशा आहे. आणि निश्चितपणे तो न्याय आपण आपल्या माध्यमातून आम्हाला मिळवून द्याल. आता मला शेतकऱ्याला विचारायचंय, बाबांनो सोयाबीन एक लगा ठेवले हो. आता हमी भाव खरेदी केंद्र चालू आहे का कुणाचं? आता शेतकऱ्याकडे कुणाकडे आहे का सोयाबीन? तुम्ही टाकलं एकूण. आणि आता इकल्यानं सोयाबीन हमी भाव केंद्र अजून चालू नाही. चालू होणार कधी आणि त्याचा लाभ घेणार कोण? बांधवानो ही सगळी दुरावस्था करणारं हे सरकार आहे. कामापुरता तुमचं वापर करणारं हे सरकार आहे. आपल्याकडे एक मन आहे, कामापुरता मामान ताकापुरती आहे नाही. अशा पद्धतीनं वागणारे सरकार आहे. आज त्याचाच त्या ठिकाणी शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे आणि त्याच्या बाबतीतच्या वल्गना केल्या जातात, घोषणा केल्या जातात, त्याची वस्तुस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी जाणून घेणार आहेत. आणि नुसतं आमचं भाषण नाही तर इथले शेतकरी सुद्धा नेमकं काय पदरात पडलंय. तिथं शेतकऱ्याच्या मुली आहेत तर त्या सुद्धा या ठिकाणी त्यांच्या व्यथा त्यांच्या संभाषणातलं त्यांच्या वक्तव्यातलं त्या ठिकाणी सांगणार आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बोलावं.